राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांना अचानक पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि पक्षामध्ये गजब माजल्याचं पाहायला मिळालं। सकाळपासूनच एक नाराजीचा सूर त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात होता। मात्र पक्षानं देखील तत्काळ त्यांच्या जागी नव्या अध्यक्षांची नेमणूक केलेली आहे। आपल्यासोबत माजी आमदार मिलिंद कांबळे आहेत, ज्यांची आत्ताच नियुक्ती करण्यात आलेली आहे। यासोबतच निवडणुकीसाठी देखील उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी सोहेल बारस्कर यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे। सुरुवातीला आपण मिलिंद कांबळे यांच्याकडे जाऊयात। मुळात अशा पद्धतीचा निर्णय घेणं तुम्हाला कितपत योग्य वाटतं? कारण साधारणपणे रात्री 3-4 वाजेपर्यंत तुम्ही स्वतः या सगळ्या प्रक्रियेमध्ये होतात। राखी जाधव देखील तुमच्यासोबत होते। राखी जाधव यांनी जे आज केलं हे पक्षासाठी अचानक वाईट आहे, पण पवारसाहेबांनी, सुप्रियाताईंनी, शशिकांत शिंदे साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी या सर्वांनी मिळून आज आमची इथे नेमणूक केली। पक्ष कुठल्याही अडचणीत असला त्यावेळेला पक्षाला सांभाळणं ही सगळ्यांचं काम असतं। या सर्व पक्षाच्या जबाबदारी ही कार्यकर्त्यांनी आणि सर्व नेत्यांनी सोहेल सुभेदार आणि माझ्यावर दिली। आम्ही दोघं मिळून अतिशय चांगलं काम करून येणाऱ्या इलेक्शनमध्ये एक ताकद उभी करून आम्ही प्रत्येक उमेदवार हा निवडून येण्यासाठी आम्ही मेहनत करणार आहोत। आणि जी जबाबदारी त्यांनी दिलेली आहे ती सुप्रियाताईंची जबाबदारी आम्ही पूर्ण करून दाखवू। अण्णा, खरं तर सगळ्यात मोठी बाब अशी होती की केवळ तुम्हाला 10 युतीमध्ये जागा मिळाल्या, तुमचं नेतृत्व कुठेतरी कमी पडलं असं वाटत नाही का तुम्हाला? बघा, पक्षश्रेष्ठी जे विचार करतात किंवा ते न्याय देतात हे सर्वप्रथम त्यांची जबाबदारी ही पूर्णतः असते। ते पक्षाबरोबर आम्ही प्रत्येक पक्षाबरोबर जाऊन चर्चा करत होतो, त्यात मीही होतो। आमचे रुपेश खांडके होते, फाद अहमद होते। आम्ही सर्व जागी जाऊन एकत्र येऊन अतिशय चांगल्या प्रकारे सर्व पक्षांशी चर्चा करत असताना शिवसेना, मनसे आणि आमचा पक्ष अशी आमची आघाडी झालेली आहे आणि त्यातून आम्ही एक चांगलं परफॉर्मन्स देऊन ही आघाडी चांगली होऊ अशी टिकवण्याचं काम आम्ही करू। अण्णा, यातील आणखीन एक महत्त्वाची बाब अशी आहे की आपल्याच पक्षातल्या उमेदवारांना कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पाठवून जे तुमच्याबरोबर प्रामाणिक राहिले त्यांना A5ला जाऊन आज उमेदवारी अर्ज, AB फॉर्म घ्यावे लागतात, हे कितपत योग्य आहे? बघा, कसं आहे, आत्ता मी जबाबदारी घेतलेली आहे, मला दिलेली आहे। आता ही जबाबदारी कशी काय पार पाडायची याचं सगळं आम्ही विचार करून करूया। पक्षाची पहिली यादी कधी येते? साधारणपणे तुम्हाला किती जागा मिळाल्यात आणि कधीपर्यंत निर्णय जाहीर करतात? आता पक्षश्रेष्ठींची चर्चा चालू आहे, त्याच्यामध्ये जो निर्णय होईल आणि काही सीटा मिळाल्यात हे आम्ही सर्व पूर्ण करून लवकरात लवकर आम्ही देऊया। आपल्यासोबत सोहेल सुभेदार आहेत, त्यांची देखील एक महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली आहे। सोहेलजी, ज्या पद्धतीचा आज राखी जाधव यांच्या बाबतीत घटना घडलेली आहे, तुमचं या सगळ्या विषयासंदर्भात काय म्हणणं आहे? तुम्ही एक पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ता आहात, राखी जाधव, मिलिंद, तुम्ही सर्वांना एकत्रित काम केलेलं आहे। मेरा एक ही बोलना है कि वो जो घर गई है वो खुश रहे वहाँ पे, और जो जवाबदारी पार्टी श्रेष्ठ ने हमको दी है उसको बहुत अच्छे से निभाएंगे और प्रूव करके दिखाएंगे उसको। आपको नहीं लगता कि आपकी पार्टी कहीं कम पड़ी है? जिस तरह से युति आघाड़ी का चर्चा चालू था, 52 से आप सीधा 10 पे आ गए। पार्टी इंटरेस्ट जो है, लार्ज इंटरेस्ट देखा जाता है कि पार्टी यहाँ पे कैसा इस्टेब्लिश होगी, आगे सत्ता कैसे बनेगी, उसके ऊपर देखते हुए हम लोग अपना काम कर रहे हैं। आपण पाहतोय निवडणुकीसाठी 2 महत्त्वाचे पदाधिकारी आजच नेमण्यात आलेले आहेत आणि आमच्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडू अशा पद्धतीचे आशावाद या निमित्तानं सोहेल सुभेदार आणि मुंबईचे नवीन अध्यक्ष मिलिंद कांबळे यांना या ठिकाणी व्यक्त केलेत। कॅमेरामन योगेंद्र गुप्ता, निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।